सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 9325422232. धनगर आणि धनगड हे एकच आहेत. विरोधी पक्षात भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण देतो असं त्यांनी सांगितलं होतं, मात्र सत्ता आल्यावरती त्यांनी आरक्षण दिलं नाहीये. गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर बांधव चौंडी इथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र 11 दिवस होऊनही राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. चौंडी येथील उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही झालं तर याची झळ सरकारला सोसावी लागेल अशा संतप्त भावना रास्ता रोकोच्या दरम्यान धनगर बांधवांनी केल्या आहेत. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी चौंडी येथे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समिती आणि सर्व पक्षाच्या वतीनं जामखेड शहरामधील खरडा चौक या ठिकाणी शनिवारी 16 सप्टेंबर रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खरडा चौकामधील रास्ता रोकोच्या दरम्यान धनगर बांधवांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना पुढे म्हटले की चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीनं धनगर बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा 11वा दिवस आहे, मात्र राज्य सरकारने याची दखल घेतली नाही. दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे जामखेड दौरा टाकतात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे झालेला दौरा रद्द करतात. मात्र उपोषणस्थळी भेट देण्यासाठी त्यांना वेळ नाही. याचा अर्थ की ते धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत. आरक्षण लागू करणाऱ्यांनाच मदत करणार. धनगर आणि धनगड हे एकच आहेत. विरोधी पक्षात भाजपमध्ये फडणवीस असताना आरक्षण देतो म्हणाले होते आणि सत्ता आल्यावर दिले नाही. सत्ता देऊनही धनगर समाजाला भुलवत ठेवण्यात आले. हा लढा एक दिवसाचा नसतो, तर त्याला वेळोवेळी लढावं लागतं. धनगर समाजाला लढत ठेवून मतदानाशिवाय आरक्षणाची गरज दाखवायचं काम प्रत्येक पक्षामधील पुढारी करत आहेत. मात्र आता आरक्षण लागू करणाऱ्यांनाच मतदान करणार असल्याचा इशारा धनगर बांधवांनी केलाय. तसेच जर धनगर आरक्षण मिळालं नाही तर मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही असा देखील इशारा देण्यात आलाय. आणि मागणी मान्य होत नाही तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही असा इशारा देण्यात आलाय. धनगर आरक्षण कृती समितीचे मोहन गडदे, विकास मासाळ, वैजनाथ पोले, डॉक्टर कारंडे, चिलगर मेजर, मोहन देवकाते, ॲडव्होकेट संग्राम पोले, डॉक्टर कैलास हजारे, रणजित कारंडे तसेच राजेंद्र मासाळ, बबन देवकाते, नवनाथ महाराज कोळेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते. प्राध्यापक मधुकर आवार आळेभात, ॲडव्होकेट अरुण जाधव, मंगेश आजबे, रमेश आजबे, सुंदरदास बिरंगळ, विकी सदाफुले, अमित जाधव, संतोष गव्हाळे, महारुद्र महानवर तसेच अण्णासाहेब वायसे, महेश निमोणकर, अतिश पारवे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपस्थित राहत उपोषणाला पाठिंबा दिलाय. अभिवादन करतो की त्यांनी असं प्रत्येक लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे की तुम्ही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये धनगर समाजाचा प्रश्न किती वेळा मांडला. जर मांडला असेल तर तुम्ही मत मागायला या, अन्यथा कुणीही मत मागायला येऊ नका. 18 ते 22 या कालावधीमध्ये विशेष अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा वट हुकूम काढून त्वरित सगळ्याला एसटी सर्टिफिकेट वाटप करावे ही विनंती करतो सरकारला आणि थांबतो. आलेल्या सर्व समाज बांधवांचं धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. आपण सर्वांनी रस्ता रोकोची हाक दिली आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल प्रथमतः सर्वांचा आभार. दुसरी गोष्ट अशी की अहिल्यादेवीच्या जन्मगावी चोंडी या ठिकाणी आपल्या समाजाचे 2 बांधव आपल्याला एसटी आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसलेले आहेत. त्याचा 10वा दिवस आहे. रात्री एक जणाची 11वा दिवस आज रात्री एक जणाची प्रकृती खालावली. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ट्रान्सफर केलंय. तरी ज्या वेळेस असं काही समाजाचं होत असेल त्या वेळेस आपण समाजाने मिळून एकत्र आलं पाहिजे, उठाव केला पाहिजे. कारण की बाबासाहेब आंबेडकर सांगून गेलेत आपल्याला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यामुळे आपण संघर्ष केलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण कुठलं नवीन आरक्षण मागत नाहीत. आपल्याला
बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं होतं, त्याच्यात लिहिण्यात मिस्टेक झाली. धनगर आणि धनगर, र आणि ड ही मिस्टेक आहे. त्या आपण आपल्या समाजाच्या वतीनं केंद्र सरकारला, राज्य सरकारला वेळोवेळी दाखवून दिलंय की ह्या देशात धनगर नाहीच, धनगर हाच धनगर आहे. तरी आम्हाला तुम्ही धनगर या जातीच्या फॅसिलिटी लागू करा. पण प्रत्येक सरकार वेळ काढूपणा करतं. ज्यावेळेस आपले 11 बांधव बारामतीला उपोषणाला बसले होते, त्या टायमाला आघाडीचं सरकार होतं आणि विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षात भाजप होतं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचंय, तुम्ही प्रयत्न केले पण भिजत घोंगडं ठेवलं. कारण की तुम्ही नुसतं तोंडाला पाणी पुसली, कारण की तुम्ही आम्हाला याच्यातून फंडातून त्याच्यातून असं तुम्ही पैसे दिले, परंतु आमचं आरक्षण असंच ठेवलं. आणि शेवटी आम्हाला तुम्ही सांगितलं की ही माझ्या हातात नाही, ही केंद्र सरकारच्या हातात आहे. परंतु मला फडणवीस साहेबांना एवढंच सांगायचंय, राज्य सरकारला एवढंच सांगायचंय की तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. तुम्ही ह्या राज्याच्या वेदना जर केंद्र सरकारला मानल्या तर त्यांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही आमच्या या वेदना मांडतान. कारण की तुम्ही आता संसदीय असे अधिवेशन 18 ते 22 या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती एसटी प्रवर्ग आरक्षणासाठीचे तात्काळ हुकूम काढावा यासाठी प्रयत्न करावा असं मला तुम्हाला सांगायचंय, सूचित करायचंय. आणि तुम्ही ते करतान असे आणि अशा बाळगून तुम्ही दूरदृष्टी नेता आहात. परंतु तुम्ही असं समाजाला भुलवत ठेवू नका, एवढंच सांगायचंय. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आम्ही तुम्हाला सत्ता दिलती, तरी तुम्ही वेळ काढेपणा करू नका, एवढं सुचवतो. यानंतर जातीच्या आरक्षणाविषयी, तुमच्या जातीच्या निर्माण झालेल्या समस्याविषयी समाजातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत माहिती होत नाही की आरक्षण काय आहे आणि कशासाठी पाहिजे, तोपर्यंत तुमचे माणसं उपोषणाला बसले काय, तुम्ही रस्ता रोको केला काय, आंदोलन केली काय आणि उपोषण करता करता माणसं मेली काय, तरी सुद्धा मला वाटत नाही कुणाला त्याची काळजी आहे, कुणाला त्याची चिंता आहे. हे कालच्या उदाहरणावरून लक्षात येते. अण्णासाहेब बंडगर सारखी व्यक्ती आज 11व्या दिवशी रात्री त्यांची अत्यंत परिस्थिती बिकट झाली. 4 वाजता एकदा शरीर गार पडलं होतं, पुन्हा 12 वाजता रात्रीच्या त्यांना शरीर गार पडल्यामुळे दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. तरी रचाऐवजी ड झालं आणि समाजाला वेठीत धरण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे. सरकारचं छोटं कामच ना, आपल्याला घटनेत बदल करायचं ना, पुन्हा आरक्षण द्यायचं ना, पुन्हा काही कायदा करायचा आहे. फक्त चुकलेला ड हा र आहे एवढं फक्त सरकारने सांगायचंय. आणि एवढं सरकारने सांगितलं की सर्व धनगर समाज हा एसटी मध्ये सामील होतो, एसटीचा रिझर्वेशन त्या समाजाला मिळते. एवढी सोपी गोष्ट आहे. परंतु त्याच्यासाठी गेल्या 50 वर्षापासून आंदोलन चालू आहे. गेली 50 वर्ष झालं तुम्हाला आम्हाला एक गाजर दाखवत आहेत. वेगवेगळे समाज वेगवेगळ्या मागण्यासाठी आंदोलन करत असताना सरकार मात्र झोपेचं डोंग घेत आहे. 14 साली आघाडीचं सरकार होतं. लढाई लढायची आहे त्यावेळेस मात्र निवांत झोपले असं गोदडे घेऊन आता. त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो, तुम्ही तिथेच झोपा बाबांना. त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे सर्व बांधव त्या ठिकाणी आदिवासींची सवलत मिळाली पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. खर तर हा जो लढा आहे तो न्यायिक लढा आहे, राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा लढा आहे, संविधानिक लढा आहे. त्याच्यामुळे आपण लढला पाहिजे मित्रांनो. बऱ्याच कार्यकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही याच्या भूमिका मांडलेल्या आहेत. मी जबाबदारीने या ठिकाणी सगळ्या लढ्यामध्ये सहभागी असणाऱ्या आणि माझ्या शेजारी उपस्थित असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्याला एक विनंती करतो. ह्या देशामध्ये 2 लढाई यशस्वी होतात मित्रांनो. एक लढाई असते ती संविधानिक लढाई असते, ती संसदेमध्ये लढली जाते दिल्लीला, आणि दुसरी जी लढाई असते ती रस्त्यावरची लढाई असते आहे.
या ठिकाणी आपल्या समाजाचा जर प्रश्न सोडायचा असेल, आपल्या कारण इथून पाठीमागे जेवढे सरकार झालेले आहेत तेवढ्या सरकारांनी आपल्याला फसवलेलं आहे. कुठलंही सरकार असो त्यांनी आपला विचार केलेला नाही. आणि फडणवीस साहेबांनी बारामतीला सांगितलं की तुम्हाला आरक्षण पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो, परंतु त्यांची आतापर्यंत पहिली कॅबिनेट संपली नाही, कित्येक कॅबिनेट झाल्या, परंतु झुलवत ठेवायचं आणि नाटक करायची कंपनी चालू केलेली बघा मित्रांनो. तरी आपण सर्वांनी येईल या 2024 मध्ये जो आपल्याला मतदान करेल त्यांनाच, म्हणजे जो आपलं आरक्षण देईल त्यांनाच आपण मतदान करायचं आहे, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, आमची अवलाद देणेकऱ्यांची आहे, मागणाऱ्यांची नाहीये. आम्ही क्षत्रियांची मुलं आहोत, आमचा अंत पाहू नका. आरक्षणाचं गोंगड कंटिन्यू चालू आहे. ह्याचा झाला मोर्चा, त्याचा झाला मोर्चा करू पार समाज गळाटायला लागला. पण तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजे. आणि आरक्षणाच्या बाबतीत जे मागणी करते, मग तिथं समाज कोणता असो, जो आरक्षणापासून वंचित असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे. कारण इथून पुढे परिस्थिती अशी बिकट चालली की समाजात गोरगरीब संख्या वाढत चालली, जमिनी घटत चालल्यात आणि शिक्षणासाठी ह्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि ह्या धनगर समाजाला आमच्या जामखेड तालुका सत्ता मराठा समाजाच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहेत. त्यांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहून त्यांना आम्ही समर्थन करू. एवढंच बोलतो. तोड या ठिकाणी भेटत नाही. या मतदारसंघाचे आमदार साहेब दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बसले, तिथे येऊन 2 ते 3 वेळा भेटी दिल्या. प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी 2-3 वेळा त्या ठिकाणी भेटी दिल्या. पण मला याच्यातून एक सांगायचं, नुसतं भेटी देऊन या ठिकाणी होणार नाही. प्राध्यापक राम शिंदे साहेब सरकारमध्ये आहेत, त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं पाहिजे, कुठेतरी समाजाची भावना मांडली पाहिजे. पालकमंत्री त्या ठिकाणी आले पाहिजेत, तिथे त्या ठिकाणी खासदार येऊन गेले पाहिजेत, डेप्युटी सीएम वगैरे या ठिकाणी आले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाची अवलाद या ठिकाणी आहे, तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणं त्या ठिकाणी कठीण आहे. कारण जेव्हा हे बारामतीत गेले होते त्या टायमाला सांगितलं या फडणवीसांनी की आम्हाला सरकारमध्ये निवडून द्या, पहिल्या अधिवेशनात या ठिकाणी तुम्हाला आरक्षण देऊ. मग आता हे फडणवीस गेले कुठं? त्याचबरोबर सांगत असताना या ठिकाणी गोपीचंद पडळकर मोठ्या मोठ्याने समाजाविषयी आरडतात. मग आता गोपीचंद पडळकर जाऊन कुठल्या वेळात बसलेत? धनगर आरक्षण कृती समिती जामखेड आणि सर्व पक्षीय समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मला निवेदन प्राप्त झालेलं आहे. निवेदनामध्ये प्रमुख मागणी जी आहे ती धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाबाबत अंमलबजावणीचा वटहुकूम काढावा. येत्या संसदेच्या विशेष अधिवेशन जे 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे, या कालावधीमध्ये याचा वटहुकूम काढावा. तसेच त्यासाठी चोंडी येथे जे उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहे त्यांना सपोर्ट म्हणून आणि शासनाचा निषेध म्हणून आज या ठिकाणी रास्ता रोको सर्वांनी केलेला आहे. त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे. त्यांच्या भावनांचा योग्य विचार करून याबाबत शासनाला आजच कळवण्यात येईल आणि पुढील कारवाई तात्काळ करावी याबाबत शासनाला माहिती पाठवली जाईल. अशोक वीर, C 24 तास, जामखेड.